कारणं ज्यांच्यासाठी पावसाळ्यामध्ये आपण आपली सगळ्यात जास्त काळजी घेणं गरजेचं आहे। पावसाळ्यामध्ये आपल्या शरीरातला अग्निमंद झालेलं असतं, आपल्या शरीरातलं बल कमी झालेलं असतं, त्याचबरोबर आपली इम्युनिटी सुद्धा कमी झालेली असते। त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये त्रिदोष जे आहेत त्यांचा प्रकोप आपल्या शरीरामध्ये झालेला असतो। यासाठी पावसाळ्यामध्ये आपण सगळ्यात जास्त काळजी घेतली गेली पाहिजे आणि त्यासाठी उपाय आपण साधे साधे काय करू शकतो ते आपण बघूया। पंचकोल म्हणजेच पिंपळी, पिंपळी मूळ, चव्य, चित्रक आणि सुंठ हे आपल्या आहारामध्ये याचं सेवन करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपण गरम पाणी करून घेणं गरजेचं आहे। पाणी हे उकळून पिणं गरजेचं आहे। जरी प्युरिफायरने पाणी येत असेल तरी ते पाणी उकळून घेणं गरजेचं आहे। मधुर, आम्ल, लवण या रसांचं सेवन तुम्ही तुमच्या आहारात करा। पालेभाज्या अवॉइड करा, त्या खाऊच नका, जीवजंतू असतात। अंघोळ करताना कडुनिंब घालून त्या पाण्याने अंघोळ तुम्ही करणं गरजेचं आहे, म्हणजे कुठेही बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल तर ते जाण्यासाठी हेल्प होऊ शकते। पावसाळ्यात रानभाज्यांची जरूर भाजी करा किंवा काही साधं तुमच्याकडे जर वेगवेगळी कुठली जर कॉम्बिनेशन किंवा रेसिपी वापरली जात असेल तर जरूर ती आम्हाला कळवा।